तर आपल्या जो आजचा बेसिकचा जो क्लास आहे त्याच्यामध्ये आपल्याला जे काय मटेरियल लागणार आहे तर ते आपण इकडे घेतलेलं आहे. तर आपल्याला काय लागणार आहे, एक पेन्सिल, सिस पेन्सिल लागणार आहे. सिस पेन्सिल प्लस आपल्याला काय लागणार, पेन्सिल लागणार आहे, रबर शॉर्पनर. आपण जे काय नोट्स देणार आहोत किंवा आपण जे काय आपण त्याचे डायग्राम काढायला देणार आहोत त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे. आपल्याला एक स्ट्रेट स्केल छोटीशी आपण घेणार आहोत. प्लस आपल्या स्केलमध्ये हा आपण काटकोन यूज करणार आहोत. मोठी एक स्केल आपण यूज करणार आहोत आणि एक आर्मोल शेपर आपण त्याच्यामध्ये यूज करणार आहोत. आपल्याकडे निडल्स आहेत, ह्याच्यामध्ये फुल सडल आणि हाफ सडल दोन्ही आपण निडल्स आहेत आपल्याकडे. परत मेजरिंग टेप आणि आपल्याकडे ही आपण बायोलॉजीची बुक आहे ती आपण टेलरिंगसाठी वापरतो. कारण ह्याच्यामध्ये आपण जर तुम्ही बघितलात तर एक पेज कोरा असतं आणि एक पेज आपण लाईनिंगमध्ये येते. म्हणजे आपल्याला समजा तर कुठचा डायग्राम काढायचा असतो तर आपण ह्या साईडला डायग्राम काढू शकतो आणि त्याचे नोट्स आपण इकडे लिहू शकतो. ठीक आहे. त्याच्यासाठी हे कटर आहे. तर हा कटरचा उपयोग जेव्हा आपण काम करत असतो तेव्हा आपल्याला थ्रेड कट करताना येतो. म्हणजे प्रत्येक वेळेला कैचीच वापरायला लागते असं नाही. ठीक आहे. तर बटन्स आहेत, हुक पॅकेट्स लागणार आहेत आपल्याला. आपण ह्या पिन्स घेतलेल्या आहेत. म्हणजे समजा अस्तरचा जर ब्लाऊज शिवायचा असेल तर त्याला पिन्स लावायला लागणार आहेत आपल्याला. परत प्रेस बटनचं पॅकेट आहे, चॉक्स आहेत, ओपनर आहेत, स्टिच ओपनर, आणि आपण बॉबिन ब्लेंडर घेतलेलं आहे तिकडे. आणि आपल्याला लागणार आहे कॅल्सी आपण मोबाईल पण यूज करू शकतो. तर आपण सुरुवातीला जेव्हा आपण शिवण क्लास करत असतो तर तेव्हा आपल्याला बेसिक एवढ्या गोष्टी लागतात. ह्याच्यामध्ये थोडंफार आपण कमी जास्त करू शकतो पण एवढ्या बेसिक गोष्टी तर आपल्याला लागतात. तर आपल्याकडे कैची पण आपण घेतलेली आहे, जी ही कैची आपण कपडा कापण्यासाठी यूज करणार आहोत आणि आपण ही पेपर कापण्यासाठी यूज करणार आहोत. हे सगळं आपल्याला बेसिकच्या ज्या गोष्टी आहेत. तर तुम्ही जेव्हा ब्लाऊज कटिंग करता तेव्हा आपल्याला यातल्या ह्या ज्या गोष्टी असतात, तू बस की तर याच्यातल्या ह्या बेसिक गोष्टी आहेत त्या आपल्याकडे असणं गरजेचं असतं जेव्हा पण आपण ब्लाऊज शिकत असतो. प्लस आपण जो ब्लाऊजचा ड्राफ्ट काढणार आहोत त्याच्यासाठी आपण हा कवरचा रोल आहे तो आपण यूज करणार आहोत. नाहीतर तुम्ही चार्ट पेपरचा पण वापर करू शकता. ठीक आहे. तर ही बेसिक इन्फॉर्मेशन असेल आपल्या आजच्या क्लाससाठीची. मेजर टेपला हे जे मोठे मोठे अंक दिसतात त्याला काय बोलतो आपण, इंच. म्हणजे हा 1 इंच, 2 इंच, 3 इंच, 4 इंच. ठीक आहे. हे इंचामध्ये आहेत पूर्ण. ठीक आहे. आणि हे बॅक साईडला बघितला तर इकडनं स्टार्ट होते त्याचे, ह्या साईडला. आणि हे सेंटीमीटरमध्ये आहेत. जे हे छोटे 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 अंक आहेत ना, हे सेंटीमीटरमध्ये आहेत आणि हे जे मोठे आहेत ते इंचामध्ये आहेत. आपण आपल्या ब्लाऊजमध्ये आपण काय वापरतो, इंचामध्ये वापरतो. आपण पूर्ण काय करणार आहोत, इंचामध्ये घेणार आहोत. आता ह्याच्यामध्ये बघितला तर ह्याच्यामध्ये पाव इंच असते, अर्धा इंच असते, पाऊण इंच असतं. हे आपल्याला असं समजत नाही. आता ही जर मेजर टेप पूर्ण जर बघितला तर इथे लाईन किती आहेत बघा, 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. ठीक आहे. म्हणजे स्टार्टिंगचा जो पॉईंट आहे आता इथं बघितला, ह्या मेजर टेपचा इथला पॉईंट आहे तो काय असेल, 0 असेल. ठीक आहे. मेजर टेपचा स्टार्टिंगचा पॉईंट म्हणजे इकडे जो 0 दिलेला नाही इथं काय असेल आपला 0. 0च्या पुढे एक ही मोठी लाईन असेल आपली 0ची. ठीक आहे. 0च्या पुढे 1 आणि 2 ही एक छोटी लाईन सोडायची आणि त्याच्यानंतर एक नॉर्मल मोठी लाईन आहे. ठीक आहे. ह्याच्या आतमध्ये आता इथलं दिसत नाही म्हणून मी इथून कव्हर करतोय, पुढे बघतोय. म्हणजे इथं 0 असेल माझा, इथे एक छोटी लाईन आहे, त्याच्यानंतर ही मोठी लाईन आहे. ठीक आहे. परत त्याच्यानंतर अशी सेम एक छोटी लाईन आहे इथे आतमध्ये. त्याच्यानंतर परत नॉर्मल ही अशी, आता हिच्यापेक्षा ही मोठी लाईन आहे बघा मधली, आहे ना. तो काय असतो, त्याला मी बाण काढतोय इथे. ठीक आहे. जी मोठी लाईन आहे तिला आपण काय घेतलं, बाण काढून घेतलेला. परत एक छोटी लाईन आहे आणि त्याच्यानंतर अशी ही मोठी लाईन आणि नंतर नॉर्मल एक ची लाईन असेल. इथं काय असेल आपला 1. हा तुमच्या मेजर पण आहे. जर 0 इथं बघितला तर अशा 3 लाईन असतील. इथे 1 2, इथे इथं 0 आहे, इथे 1 आणि 2, इथं अर्धाचा आहे, इथे 1 2 3 आणि नंतर डायरेक्ट 4 आहे. म्हणजे हा स्टार्टिंग 0. आता इथं पकडला तर 0, त्याच्यानंतर ही एक छोटी लाईन, त्याच्यानंतर नॉर्मल एक मोठी लाईन आहे, त्याच्यानंतर परत एक छोटी लाईन आहे, परत त्याच्यानंतर एक मोठी लाईन आहे ना, त्याच्यानंतर छोटी लाईन आहे, परत मोठी लाईन आहे, परत छोटी लाईन आहे, नंतर डायरेक्ट मोठी लाईन आहे. आता ह्याच्यामध्ये हा जो आपला स्टार्टिंगचा पॉईंट काय असतो 0 आणि इकडे जो त्याच्या आतमध्ये पण मेजरमेंट्स असतात पूर्ण. आणि त्याच्यानंतर हा कम्प्लीट 1 इंच म्हणजे इथून इथपर्यंत पूर्ण आपला काय असतो
1 इंच असतो. आता ह्या 1 इंच कम्प्लीट व्हायला ह्याच्यामध्ये पण मेजरमेंट्स असतात. आता ही एक लाईन बघितलं आणि ह्याच्या नंतरची जी ही लाईन आहे, ठीक आहे. 0 नंतर एक छोटी लाईन, त्याच्यानंतर येणारी जी नॉर्मल मोठी लाईन आहे, ती आपली काय असते? पाव इंच. ठीक आहे. त्याच्यानंतर ही जी बाणवाली जी मोठी लाईन असेल ती काय असेल? अर्धा इंच. त्याच्यानंतर अर्धा इंचानंतर एक छोटी लाईन सोडली, त्याच्यानंतरची एक लाईन पकडली, तर ही काय असेल आपली? पाऊण इंच. आणि नंतर हा पूर्ण काय होतो आपला कम्प्लीट इंच, 1 इंच. म्हणजे पाव, अर्धा, पाऊण, नंतर काय होतं 1 इंच बोलतो. आणि कधी कधी ह्याला काय म्हणतो, पावला काय बोलतो माहिती आपण? 25 बोलतो. ठीक आहे. पावला 25 बोलतो. 1 25, 2 25, 3 25, म्हणजे किती? 1.25, 2.25, 3.25. आणि अर्धाला काय बोलतो आपण? 50. पाऊणला काय बोलणार? 75. आणि 1 इंचाला काय बोलतो आपण? 100. 100 जास्त वापरत नाही. 25, 50, 75 आपण वापरतो. आता पूर्ण आकड्यात जर बघितलं तर काय, तर 25, 50, 75 आणि डायरेक्ट असते 100. आता ही पूर्ण मेजर टेप, ज्याला पाव, अर्धा, पाऊण समजतं त्याला ठीक आहे. नाहीतर आम्ही कधी कधी बोलताना काय होतं, 1.25 घ्या, 1.50 घ्या, 1.75 घ्या, मग तेव्हा कन्फ्युजन नको व्हायला. म्हणून ठीक आहे, तर मी सांगितलं की 2.75 पाहिजे, म्हणजे 2.75 म्हणजे हे किती असेल? हा, 2 आणि पाऊण म्हणजे टोटल किती झाला? हा, याला काय बोलायचं? 2.25 आहे ना, 2.25 असेल हा. ठीक आहे, 2च्या पुढे आहे 2 आणि 75 आहे ना, म्हणजे ह्याला काय बोलणार आपण? 2.25. तसंच मी बोलत समजा मला 5.25 पाहिजे, मग किती घेणार? 5.25. म्हणजे ह्या 5च्या पुढची ही लाईन म्हणजे किती असेल आपली? ही 5.25 म्हटलं 5.25. असं म्हणजे हे मेन मेजरमेंट असतं. कधी कधी मेजरमेंट जेव्हा बॉडीवरती मेजर घ्याल तेव्हा 32 येईल किंवा 32.5 येईल, 32.50 येईल. मग तुम्हाला समजायला पाहिजे की 50 कुठे वापरायचं. 50 म्हणजे हा जो प्रत्येक मेजरमेंट अर्धा बरोबर दिला असतो. ही जो बाणवाला काठी असते किंवा जी ही बघ, आता त्याच्यामध्ये बाण आहे, ह्या मेजरमेंट बाण आहे, तो बाण काय असतो आपला? अर्ध्या इंचाचं हे असतं. ते मेजर टेप बघूया की आपण मेजरमेंट कसं घ्यायचं. ठीक आहे. तर आता पण पहिलं काय करायचं, बॅक पासून सुरुवात करायची. आता समजा हे कस्टमर असेल तर आपण काय करणार, पहिलं बॅकपासून मेजर घेणार. पहिलं काय करायचं, ब्लाऊजची उंची. आता जर हे बघितलं तर स्टार्ट कुठून होतं? ह्या पॉईंट पासून इथून स्टार्ट होते, तर आपण इथं काय करूया, इथं पिन लावून ठेवूया. ठीक आहे. ह्या पिन पासून तुमची काय असते? बॅक असते. आणि ह्या पिन पासून तुमची काय असते? स्टार्ट. आता इथं पण तुम्ही बघितलं तर इथं आपली कॉलर असते. त्या कॉलर पासून इकडे तुमचं काय असते? फ्रंट. आणि इकडे काय असते? बॅक. आता पहिलं आपल्याला काय, ब्लाऊजची उंची. आता ही इंच टेप आहे. त्या इंच टेप मध्ये इकडे 0 असतो, तर आपल्याला काय करायचं, बरोबर काय करतं, इथे लावायचं. जिथे मी पिन लावली ते लावणार. आणि तुम्हाला किती ब्लाऊजची उंची पाहिजे तुम्ही ती घ्यायची. आता 13, 13.5, 14 जी काय पाहिजे ती. ठीक आहे. ब्लाऊजची उंची इथं लावायची मेजर टेप, आणि इथे तुम्ही काय घेणार, ब्लाऊजची उंची घेणार. त्याच्यानंतर प्लस परत तुम्ही इथं गळा इथंच घेणार. 10 पाहिजे, 9 पाहिजे, 8 पाहिजे. ठीक आहे. म्हणजे मागचा उंची घेता घेता आपण काय घेणार, मागचा गळा पण घेणार. त्याच्यानंतर मेन शोल्डर. शोल्डरला आपण काय करणार, आता तुम्हाला काय, हा पॉईंट म्हणजे जिथून हात आपले चालू होतात तो पॉईंट आणि हा पॉईंट, दोघांना काय बोलतात? शोल्डर बोलतात. तर आपल्याला मेजर काय करायचे, परत आपण या पॉईंट पासून या पॉईंट पर्यंत लावणार. तर हा शोल्डर किती इथे 14.5 असेल. मेन हाच असतो. तुमचा जर शोल्डर चुकला तर तुमच्या काय होते, ब्लाऊज खांद्यावरून उतरतात. म्हणजे शोल्डर घेणं महत्वाचं असतं बरोबर. जर तुम्ही बघितलात तर जर बॉडीचे जिथून हात आपले स्टार्ट होतात तिथं आपला काय असतो, शोल्डर असतो. जर बघितला तिथं हात लावून तर आपल्या इथून इथपर्यंत जो हा जो पार्ट आहे तो आपला काय असतो, शोल्डरचा पार्ट असतो. म्हणून आपल्याला मेजरमेंट घेताना काय करावं लागतं, आपण बरोबर इथं अशी मेजर टेप लावणार. आता माझा हात इथं चालू होतोय, मी इथून इथं शोल्डर घेणार. आता काय 1, 19, तिथे 16, 17चा काहीतरी शोल्डर असतील माझा इथे, आहे ना. मी पुन्हा असा शोल्डर घेणार. ठीक आहे. शोल्डर घेणं महत्वाचं असतं. शोल्डर चुकलं तुमचा ब्लाऊज 100% खांद्यावर उतरणार. आपण शोल्डर घेतलेलं. आता आपल्याला छातीचं मेजर घ्यायचं आहे. आता छातीमध्ये ते 2 मेजरमेंट दिले, एक अप्पर दिलंय आणि एक लोअर दिलंय. आता जो खांद्याचा खालून भाग जातो, म्हणजे हाताच्या इथून खालून जो भाग जातो त्याला काय बोलतात, अप्पर चेस्ट. आणि या चेस्टला काय बोलतात, लोअर चेस्ट. मेजर ते बरोबर अशी मागं टाकून आपण पहिला काय घेणार, अप्पर चेस्ट बरोबर इथून. जास्त टाईट पण नाही, जास्त लूज पण नाही. किती आहे, 36.5. ठीक आहे. ही काय असेल आपली अप्पर चेस्ट. आणि लोअर चेस्ट आपण काय घेणार, इथून
जो पुढील भाग असतो त्याला काय बोलतात, लोअर चेस्ट. ही आपली रेग्युलर चेस्ट 36 ची चेस्ट. ठीक आहे, ही झाली लोअर चेस्ट. आता कमरेची मेजरमेंट, जिथं तुम्ही ब्लाऊजची उंची घेतला तिथं तुम्हाला काय करायचं, हे कमरेचं मेजरमेंट घ्यायचं. ठीक आहे, छाती झाली, कमर झाली. आता पुढचा गळा. आता मी तिथं पिन लावली. ठीक आहे, तिथेच परत काय करणार, मी ही मेजर इथे लावणार आणि पुढच्या गळ्याची लेंथ किती पाहिजे ती बघणार. तर 6 पाहिजे, 6 समजा इथे 6, 7.5, 7. नॉर्मली जो गळा असतो आपण 6.5 पर्यंतच ठेवतो. म्हणजे 6.5 ठेवला तर तो कुठे येईल, इथपर्यंत येईल. म्हणजे मला पुढचा गळा काय केलं, क्रॉस पकडतो. जर तुम्ही क्रॉस पकडत असाल तर तुम्हाला कपड्याला कटिंग करा तेव्हा तुम्हाला क्रॉस पकडायचा असेल. पण आपण क्रॉस नाही पकडत, आपण स्ट्रेटच घेतो. ठीक आहे, स्ट्रेट घेऊन मग आपण असं डायरेक्शन इकडे घेतो की हा एवढा गळा इथे. ठीक आहे, गळा मोजायचा असा. तर राहिला काय राहिलंय, हात. मुंडा राहिलाय. मुंडा म्हणजे तुमचा हा जो पार्ट असतो त्याला काय बोलतात, मुंडा. तो मेजर म्हणजे आपण पूर्ण अशी मेजर घेऊन खालून टाकणार आणि जिथे आपला शोल्डर जॉईन झाला असेल तो मुंडा आपण असं इथे घेणार. आता जर मला माझा मुंडा घ्यायचा असेल तर मी काय करणार, पूर्ण इथून हा माझा काय असेल, इथून इथपर्यंत माझा काय असेल, हा मुंडा. ठीक आहे, हा मुंडा पण आपण महत्वाचा असतो. परत हाताची उंची, जिथून शोल्डर तुमचा स्टार्ट झाला. ठीक आहे, तिथे शोल्डर होता, तिथून आपण काय करणार स्टार्ट. समजा तुम्हाला 6 हात हवेत तर ही लेंथ, समजा मला 6 हात हवेत, तुम्ही काय करणार, इथून जिथे 6 येते तिथे माझी ही असेल उंची. ठीक आहे, पण जिथे उंची आली तिथे आपल्याला काय घ्यायचं, ह्याचा असा दंड घ्यायचा. म्हणजे पूर्ण या दंडाचा तो घेर असेल तर तेराचा तिथे दंड घ्यायचा. जिथे तुमची उंची असेल, हाताची उंची येणार आहे, तिथे तुमचा काय असणार आहे, दंड घेर. ठीक आहे, मेजरमेंट समजलं कसं कसं घ्यायचं.